नसली पूण काय ना, आयज तुम्ही पावले, तुमचे हांव आभार मानता. आज सेक्शन 39A च्या माध्यमांतल्यान जो समस्या निर्माण जाल्या अख्ख्या गोंयभर, ते फाटले 4-5 वर्सां अख्ख्या गोंय सोंसता. तुमकां तो टीसीपी मिनिस्टर जाल्या उपरांत त्रास जाले. पूण एक सांगूंक सोदता, तुम्ही 5 वर्सां सोंसून तुमकां आयज चळवळ उबी करची पडली. पूण 70रीतलो लोक ही फाटली 50 ते 60 वर्सां सोंसता. पूण 70च्या लोकांचो तुम्ही कायम ह्या 70च्या लोकांबरोबर उबे आसतले अशी आस बाळगिता. 60 वर्सां जाली आमकां मुक्त वातावरणात व्यक्त करपाक जालें ना. आमी जे म्हणटात तुम्ही फंडामेंटल रायट्स, जे आमचे बारीक फंडामेंटल रायट्स आसा, ते सुद्दां आमकां सामान्य आमच्या जिवनात वापरूंक मेळना 70रीन. इतलो दबाव त्याचो आसा. फ्रीडम ऑफ स्पीच म्हणटा ते ना, फ्रीडम ऑफ लिव्हिंग म्हणटा ते ना, कसलेच फ्रीडम ना आमकां. कोणी उलयलो जाल्यार ती व्यक्ती त्याच्या पोटार आड येता. त्याचे धंदे कशे मोकळे करप, त्या मनशाक कसो सोंपोवप, हे ते व्यक्तीक पूर्णपणे खबर आसा. गोंय आणि 70री हेच्या भितर मूळ इतलो फरक की अख्ख्या गोंयभर डेव्हलपमेंटाच्या नांवान डिस्ट्रक्शन चालू आसा. आणि तशें 70रीन पळोवंक गेले जाल्यार डेव्हलपमेंटाचे टी पळोवपाक मेळना. हेचे बारीक कारण आसा, डेव्हलपमेंट करतलो तरी कसो? कित्याक डेव्हलपमेंट करतलो जाल्यार त्या जागेचो मालकी हक्क जाय. आमच्या 70रीन मालकी हक्क कोणाच कडेन ना. आणि तो मालकी हक्क कित्याक ना, त्याचे कारण तो स्थानिक राजकारणी आणि जे स्थानिक राजकारणी तेको दिवपी काही लोक. तर तो मालकी हक्क कित्याक नाका? कारण त्या आमदाराक तेतूरसून राजकारण करपाक बरें कळटा. आमचेच भाव त्याच्याकडे गेल्ले हो विषय घेऊन की तू बाबा इतली 60 वर्सां राजकारण करता, त्यांचो मालकी हक्क एकदाय तू घेवंक ना हातीन, तेंची जमणी त्यांच्या नांवार करून घेव दी म्हणून. तो त्या लोकांक सांगून धाडटा, तू राजकारणात पडनाका, ते मालकी हक्क आपण मुद्दाम करिना म्हणून. कारण आपण तांकां मालकी हक्क दिले जाल्यार जाय तो लोक हाती भायर वयतलो आणि सगळेच वाग जावन बसतले. 70रीन एकूच वाग आसा तो पुरो म्हणटा, तो आपण विश्वजीत राणे म्हणटा. पूण तूं वाग न्हू, तूं कितें आहा ते अख्ख्या जगभर जाहीर जाल्ल्या. आयज गोंय तुका चोर म्हणटा. हांव इतलेच सरांकडे मागता की तुम्ही आयज ह्या आजोबाच्या पवित्र भुमीर पावल्या. तुम्ही आयज ह्या लोकांचो विशय घेवन ह्या लोकांपर्यंत एक शब्द दिया की आम्ही ह्या लोकां फाटसून मालकी हक्क दिवपाचो पूर्णपणे लढो. तुमकां एक सांगता, तुम्ही हो विषय हातीन फक्त घेयाच आणि त्या कोर्टान उबेच रावा. 45,000 लोकांक आमकां उलो मारची गरज पडची ना. 45,000 लोक स्वतः आपले काही आपल्या मालकी हक्कासाठी आणि इतकं सांगून हांव मित्र मित्र सोपयता आणि देव बरें करूं म्हणटा. वाघ उलोवपाक लागले की बरें दिसता न्हू. डरकाळी फोडले की निदान दोनापावला पर्यंत आवाज पावता. आणि हो आवाजूच त्याच्या मनात भय निर्माण करता. आणि हो भय निर्माण करता, हो भयच त्याका फुडल्या सुवातेचेर दाखोवन दितलो की 70रींकांक गुलाम न्हू आनी लाचार न्हू. तेंची मानसिकता वेगळी आसा. ते स्वतंत्र विचारांचे आसा. ताका म्हटले की आमच्या जमणींचो विषय घेऊन जेन्ना आंदोलन उबे रावले, ताचे नेतृत्व करताले विश्वेश परब आनी रणजीत भैराणी. जेन्ना हेंच्यांनी आंदोलन उबे केले तेन्ना तांकां सांगपाक लागलो तो प्रेस कॉन्फरन्स घेवन, आजपर्यंत तेंच्यांनी पळया तुम्ही फटिंगपणां म्हणटाल ती कशी ते सांगता. आजपर्यंत तेंच्यांनी आलवाराचो विशय घेवंक ना. जेन्ना हेंच्यांनी विशय तो आलवाराचो घेतलो तेन्ना अशे 500 लोक घेवन भोंवपाची काय गरज ना. आपल्याक जाय जाल्यार आपूण 5,000 लोक उबे करूं शकता. तू 5,000 लोक उबे कित्याक जाय करूंक तुवें? तुवें हो विशय मांड आनी तो मालकी हक्क दी मरे. तुका गॅदरींग करपाची गरज ना. तू विधानसभेन आसा, तू तो विशय मांड. तुमकां खबर आसतलें 2018 तेणें एकदां रोहन खंवटे रेव्हेन्यू मिनिस्टर आसलो तेन्ना हो विशय विधानसभेन पावयलो की आमकां ती मालकी हक्क जाय आलवाराचो आनी कितें. तेज्या उपरांत ताका याद येयली ना. आतां 2022 एक मॅडम हांगासून उबी रावली, ती निवडून येयली. 2022 एक फावटी तिणे विशय काडलो की आलवाराचो विशय आमचो जाय. तेज्या उपरांत तांकां याद उरूंक ना. आतां हालींसराक तेंच्यांनी एकदां विशय काडलो. खंयचो काडलो? एन्क्रोचमेंटाचो.